हॅलो, कसे आहात सगळे? तुम्ही बघितले का हो कधी या पद्धतीने आळूवडी बनवलेली? मी ही पहिल्यांदाच बघितलेली गावी आमच्या. तर त्यासाठी काय केले, बेसन पीठ घेतलंय. बेसन पिठामध्ये आपलं लसूण, हिरवी मिरची, जिरं, ओवा, हळद, मीठ सगळं घालून पीठ असं घट्टसर मळून घेतलंय. जास्त घट्ट नाही, जास्त पातळी नाही. आणि ह्या आळूवडीसाठी काय केलंय, अशी छोट्या साईजची पानं घेतली ती, जी की मी गावाला अशी बघितली होती. आता बघा, ह्या पाण्याला सगळं व्यवस्थित लावून घ्यायचे आपल्याला. जास्तही जाड थर द्यायचा नाही, नाहीतर ते पीठ आतमध्ये कच्चं राहील. आता हे सगळ्या पानांना असं आपल्याला एकसारखं पसरून घ्यायचं आहे. आणि आपण मोस्टली काय करतो, आळूवडी करताना 3-3, 4-4 पानांचा रोल करतो. तर ह्याच्यामध्ये शक्यतो 2 किंवा 3च पानं वापरा, त्याच्यामुळं आळूवडी लवकर शिजली जाईल. मग अशी लावून घेतली. आता 2-2 पानांचा मी रोल करते. आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा, घट्टसर असा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे, म्हणजे तो तेलात टाकल्यावरती सुटणार नाही. मग आता हे अशा पद्धतीनं रोल करून घ्यायचं आणि असे छोटे छोटे रोल करायचे, म्हणजे ते भाजायला पटकन सोपं जातं आणि असं भाजून घ्यायचं. हे बघा, याच पद्धतीनं आपण आता सगळे रोल करून घेऊयात. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे तुम्हाला गावाकडचे असे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. आता काय केलं, आपले सगळे रोल तयार करून झालेत. आता आळूवडी ही उकडून घेतात, पण मी एका ठिकाणी बघितलेलं की अशा आळूवडी डायरेक्ट त्यांनी तेलामध्ये भाजून घेतलेली. तर म्हणलं चला आपण पण ट्राय करूया. मग असं थोडंसं तेल टाकलं पॅनमध्ये आणि थोडंसं गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये एक एक रोल सगळा असा ठेवून दिला. सुरुवातीला तर हे रोल काय झालेलं, अशी पानं फुगायला लागल्यागत झालेलं. तुम्ही बघू शकताय व्हिडिओत की असं रोल असे सुटल्यागत झालेले आणि फुगत होते, अशी पानं फुगायला लागल्यात बघा. जे रोल घट्टसर बसले नाही आहेत ना, त्यांचा हा प्रॉब्लेम झालेला. पण नंतर ते दाबून दाबून मी काय केलं, तसेच भाजून घेतले. तुम्ही काय करा, मग जर असं जमत नसेल तर एक वाफ काढून घ्या आणि मग अशी तव्यावरती अशी खरपूस होईपर्यंत वडी ना अशी भाजून घ्यायची. बघा, एक नंबर वडी लागते. ह्याच्यावर काय करायचं, शेंगदाण्याचा कूट असतो ना, तोही घालून थोडंसं परतायचं, त्याने ही चव ना खूप छान येते. मग आळूवडी करून झालेली. मी आज जेवणात बनवलेले वांग बटाट्याची भाजी, आळूवडी, भाकरी. कसं वाटलं तुम्हाला?